प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6। या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला ओळख करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कुंते सदा तद्भाव भावितः। या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आपण आपल्या आयुष्यभर कर्म करत असताना, जीवनाचा मार्गक्रमण करत असताना ज्या वस्तूवर अधिक प्रेम करतोय, ज्या वस्तूला अधिक जीव लावतोय, जी वस्तू जास्त आपलीशी करतोय किंवा ज्या गोष्टीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, तीच वस्तू आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते, बरं का? आणि जी वस्तू आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते त्याच वस्तूला आपण प्राप्त होत असतो। जी गोष्ट आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते तीच वस्तू आपल्याला काय होत असते, नंतर प्राप्त होत असते। आणि म्हणून याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाची ये वेळे फार हो लागे। आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुमा। काय म्हणतात भगवंत या ठिकाणी, जर आपल्या आयुष्यामध्ये जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना ज्या गोष्टीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, जी वस्तू आपल्याला आवडते, ज्या वस्तूवर आपण प्रेम करतो, तेच जर आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत असेल आणि जे शेवटच्या वेळेला आठवत आहे त्यालाच जर आपण प्राप्त होत असू, तर भगवंत म्हणतात, अखंड स्मरावे। काय म्हणतात भगवंत, आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची। सदा सदा म्हणजे अखंड। माऊलींच्या दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर रिकामा अर्ध घडी लागू नको, आहे की नाही? सदा म्हणजे थोडंही नामस्मरणा वाचून आपण राहता कामा नये, जरा सुद्धा नामस्मरण आपलं खंड पडता कामा नये। कधीतरी जगद्गुरु तुकोबांना विचारलं की, जगद्गुरु तुकोबा, तुम्ही अखंड नामस्मरण करत असता, तुमच्या मुखामध्ये जेव्हा पाहावं तेव्हा काय असतंय, नामस्मरण असतंय, मग असा कुठला काळ आहे का, असा कुठली वेळ आहे का त्यावेळी तुम्ही नामस्मरण करत नाही, नामस्मरणाला खंड पडतो? त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, काय म्हणाले, जांभई शिंक आपल्याला येते की नाही एवढ्या वेळामध्ये कदाचित विस्मरण होत असेल, कदाचित तेवढा वेळ माझ्याकडून नामस्मरण घडत नसेल। म्हणजे याला म्हणतात रिकामा अर्ध गळे लावू नये, किंवा सदा स्मरावे मातेची तुमा, सदा अखंड स्मरण करावं, आहे की ना? आम्ही जो काही आटास करतो की नाही, जे काही प्रयत्न करतो की नाही, ते त्यासाठीच करत असतो आम्ही प्रयत्न। कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा, आहे की नाही? आजही आमचा जो प्रयत्न चालू आहे तो कशासाठी प्रयत्न चालू आहे? शेवटचा दिवस गोड व्हावा, आहे की नाही? आणि म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा हे जर आम्हाला वाटतंय, तर आम्हाला माहिती नाही आमचा शेवटचा दिवस कुठला येतो माऊली, शेवटची वेळ, शेवटचा काळ कुठला आहे तो आम्हाला माहिती नाहीये। खऱ्या अर्थाने आम्ही जर पाहिलं गेलं तर आमची जन्म तारीख आम्हाला माहिती आहे, पण मृत्यूची तारीख कोणालाही माहिती नाही। आणि म्हणून या ठिकाणी भगवंत जाणीव करून देतात, संत आपल्याला जाणीव करून देतात की आपल्याला जर जन्म तारीख माहिती आहे, मृत्यूची तारीख जर माहिती नाहीये, शेवटची वेळ जर आम्हाला माहिती नाहीये, पण शेवटची वेळ प्रत्येकाची आहे एवढा मात्र विश्वास आहे, बरं का? प्रत्येकाला या ठिकाणी या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, या सृष्टीचा निरोप घ्यावा लागणार आहे। प्रत्येकाचा अंत आहे, यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ओळख करून दिलेली, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। मग शेवटची वेळ जर आम्हाला माहिती नाही आहे, तर मग आलेली प्रत्येक वेळ आम्ही का म्हणू नये की ही माझी कदाचित शेवटची असू शकते,
का आमच्या मनामध्ये असा विचार नको की कदाचित आलेली वेळ माझी ही शेवटची असू शकते, आणि जर शेवटची असू शकते तर शेवट तर गोड व्हावं असं मला वाटतंय. मग मी त्यासाठी काय करायला हवं? प्रत्येक वेळेला प्रत्येक काळामध्ये नामस्मरण करायला हवं, भगवंताचं स्मरण करायला हवं. त्यासाठी पंचांग पाहायची गरज नाहीये, मुहूर्त पाहायची गरज नाहीये. जर तुम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे तर यासाठी मौली म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिताना. नामस्मरण करायला तुम्हाला काळ वेळ पाहायची गरज नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला स्मरण झालं ना त्या वेळेला तुम्ही नामस्मरण करायचं. ज्या वेळेला स्मरण झालं त्या वेळेला नामस्मरण करायचंय. त्याला कारण काय माहितीये का? आलेली वेळ आपली आहे, नंतरची वेळ असेलच सांगू शकत नाही, नंतरची वेळ आपल्याला मिळेलच सांगू शकत नाही. अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे, त्यामुळे आपण पुढे पुढे सरकूया, बरं का? ज्या वेळेला कर्ण दानशूर आपल्याला माहिती आहे की नाही, आणि कर्ण दाढी करत होता, बरं का? कर्ण दाढी करत होता. तर दाढी करता करता एक ब्राह्मण आला आणि ब्राह्मणाने त्या कर्णाकडे दान मागितलं, बरं का? कर्णाकडे काय मागितलं? दान मागितलं ब्राह्मणाने. कर्णाने आपला डावा हात जो काय असेल खिसा त्या खिशामध्ये घातलं, जे आलं ते दिलं त्याला मौली, बरं का? कर्णाने काय केलं? आपला डावा हात जो होता तो खिशामध्ये घातला आणि जे आलं खिशामधून ते त्याला दिलं. दिल्यानंतर त्या ब्राह्मणाने ते घेतलं आणि ब्राह्मण निघून गेला. पण न्हावी मात्र कर्णाला विचारायला लागला, माफ करा म्हणे, तुम्ही खूपच ज्ञानी आहात, खूप दानशूर आहात. मी तुम्हाला बोलणं म्हणजे चुकीचं आहे, पण तुम्ही दान केलं बरोबर आहे, तुम्ही दान केलं बरोबर आहे, असू दे असू दे, ठीक आहे, तुम्ही दान केलं बरोबर आहे, असंच चालायचं. त्याला टाइम कमी आहे, आपल्याला ओर आपल्याला पूर्ण करायचे. हा, तर मग तुम्ही दान केलं बरोबर आहे, पण दान देताना तुम्ही डाव्या हातात दिलं हे मात्र माझ्या मनाला पटत नाही, बरं का? दान देताना तुम्ही डाव्या हातामध्ये दिलं हे माझ्या मनाला पटत नाही. त्यावेळेला कर्ण काय बोलला माहितीये का? अरे त्या ब्राह्मणाने माझ्याकडे दान मागितलं, हे ज्या वेळेला माझ्या कानावर पडलं ना त्यावेळेला मला असं वाटलं होतं की मी कधी एकदाच त्याच्या हातामध्ये काहीतरी टेकतोय. जे माझ्या हातात द्रव्य होतं डाव्या हातात, ते डाव्या हातातलं द्रव्य उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर मी दानाला मोकलो असतो. आपला विषय काय माहितीये का? रिकामा अर्ध घडी राहू नको, किंवा सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणजे प्रत्येक क्षण आपल्यासाठी किती महत्वाचा आहे बघा ना, प्रत्येक क्षण आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. जर म्हणे डाव्या हातातलं ते द्रव्य उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर मी दानाला मोकलो असतो. मग सांगा ना, एक क्षणाचाही जर आपला भरवसा नाहीये, कोणत्या वेळेला कधी शेवटची वेळ असेल ही जर आपल्याला माहिती नाहीये, तर आपण आलेली वेळ फुकट घालवावी का? आपण आलेली वेळ निंदा नालिस्ती द्वेष करून घालवावी का? नको. म्हणून या ठिकाणी भाष्य करत असताना मौली ज्ञानोबा म्हणतात, देवी जी तेनी अवसरे जे अवडोनी जीवी उरे ते मरणाची मेरी फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेलं ह्या करंजोटी गावातील हे पडवळ परिवार, आणि या पडवळ परिवाराचे पिताश्री कैलासवासी राघो कातोड पडवळ बाबा, आणि बाबांचं मागच्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण तिथीप्रमाणे, आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर आज या ठिकाणी हे प्रथम पुण्यस्मरण आयोजित करत असताना बाबांच्या नावाने आपण 3 प्रकारचं दान करत असतो, बरोबर आहे की नाही? एक पिंडदान, एक ज्ञानदान आणि अन्नदान, आहे की नाही? तिन्ही दानाला महत्व आहे, तिन्ही दानाला महत्व आहे.
जेवढं पिंडदानाला महत्व तेवढं ज्ञानदानाला महत्व आहे, जेवढं ज्ञानदानाला महत्व आहे तेवढं अन्नदानाला महत्व आहे. आजच्या दिवसापुरतं बरं का. आता विषय असा आहे की ते आपण बाबांसाठी केलं पिंडदान. कोणासाठी केलं? ते बाबांसाठी केलं. बरोबर आहे की. नंतरच ही अन्नदान आपण करणार आहोत ते सुद्धा कोणासाठी करणार आहोत? बाबांच्या नावाने करणार आहोत आपण. आज बाबांचं पुण्यस्मरण आहे, त्या निमित्ताने 4 लोकांच्या मुखाला घास लागला पाहिजे. या निमित्ताने आपण काय करणार आहोत? एक अन्नदान करणार आहोत. पण जे आता प्रवचन आपण जे आयोजित केलेलं आहे बरं का, प्रवचन जे आता आपण आयोजित केलेलं आहे हे प्रवचन कोणासाठी आणि कशासाठी आहे हा महत्वाचा विषय आहे. हे आपल्याला कळलं तर आपण श्रवण करणार आहोत, आपल्याला कळलं तर तेवढा अंतःकरणपूर्वक आपण ऐकणार आहोत. बरं का. प्रवचन कोणासाठी आहे? काही वेळेला काय होतंय माहितीये का, एका उत्तर कार्यांच्या ठिकाणी गेलो माऊली. बरं का. त्यांनी सांगितलं महाराज आपण 9:30 वाजता सुरू करू कार्यक्रम 11 वाजेपर्यंत. कारण ते कसं असते उत्तर कार्यांच्या वेळेला आपण पिंडदान नंतर करत असतो, पिंडाचं काम नंतर करत असतो. मग त्यासाठी आपण प्रवचन लवकर सुरू करतो आणि 11 साडे 11 पर्यंत आवरत असतो. तिथे गेलो मी अगदी 9 वाजताच गेलो. बरं का. 9 वाजताच गेलो मी. 9 वाजता गेल्यानंतर त्यांनी ती आवराआवरी सुरू केली आणि तेवढ्यात त्यांच्या तोंडातल्या काय शब्द झाला माहितीये का? अरे करा चालू, पाहुणे येईपर्यंत काय टाइमपास आहे दुसरा आपल्याला. समजतंय का? पाहुणे येईपर्यंत दुसरा आपल्याला टाइमपास काय आहे? सुरू करा. संत म्हणतात तुम्ही टाइमपास म्हणून जर प्रवचन ठेवत असाल तर उद्यापासून ठेवू नका. कीर्तन प्रवचन म्हणून जर तुम्ही टाइमपास म्हणून करत असाल तर करू नका, कारण तुम्हाला त्याची किंमतच कळलेली नाही समजा. बरं का. कीर्तन किंवा प्रवचन हे टाइमपास नाहीये किंवा मनोरंजनासाठी नाहीये, ते परिवर्तनासाठी आहे. परिवर्तनासाठी. आता एक आपण विचार करू, जी गाथा आपल्याला जगद्गुरु तुकोबांनी दिलेली आहे 4,500 अभंग जवळजवळ तुकोबांचे आहेत, आहे की नाही? कधीतरी एखाद्या अभंगाची रचना करण्याचा प्रयत्न आपण केलाय का? एखाद्याच अभंगाची रचना करण्याचा प्रयत्न कधी आपण केलाय? मी केला होता. 4-5 तास गेले पण एक अभंगाची रचना नाही करता आली, कारण तेवढे शब्दच नाहीत आपल्याकडे. एक सांगायची रीत म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबांचे जे अभंग आहेत ना, ही रचना केलेली नाही. बरं का. यासाठी खास करून असं काय जगद्गुरु तुकोबांना रचना करण्यासाठी बसावं लागलं नाही. त्यांच्या जीवनाचा प्रवास करत असताना, त्यांच्या आयुष्याचा प्रवास करत असताना जो अनुभव आला तो अभंगाच्या रूपाने मांडला. जी काही घटना घडली ती अभंगाच्या रूपाने मांडली. जो विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आला तो अभंगाच्या रूपाने मांडला. त्यांचं आयुष्य मार्गक्रमण करत असताना जो त्यांना त्रास झाला, जे सहकार्य मिळालं, जो परमार्थ त्यांच्याकडून घडला, जो काही विरोध त्यांना झाला, जे त्यांच्या आयुष्यामध्ये घडलं ना, ते त्यांनी तशा पद्धतीने अभंगाच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि सांगू का, 4,500 अभंग तयार झाले. 4,500 अभंग तयार झाले. आम्ही एक अभंग जर तयार करायला गेलो ना, रचना करायला गेलो ना, तर आम्हाला जमत नाही. ती शब्द रचना जमत नाही, आहे की नाही? तेवढे शब्द आमच्याकडे पुरे म्हणजे अपूर्ण पडतात आमचे शब्द. मग जगद्गुरु तुकोबांनी 4,500 अभंग जर आम्हाला दिलेत तर हे टाइमपास साठी दिलेत का? मनोरंजनासाठी दिलेत का? आमच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन घडावं म्हणून दिलेत. आणि ज्या दिवशी हे आम्हाला कळेल ना, त्या दिवशी आम्ही गाथेला हात लावताना अंतःकरण पूर्वक लावणार आहोत. आम्ही गाथेतील अभंग श्रवण करताना अंतःकरण पूर्वक श्रवण करणार आहोत. नक्कीच. माऊली ज्ञानोबांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी अमृत अनुभव चांगदेव 65 हरिपाठ आम्हाला सुपूर्द केला, आम्हाला दिला. सहज निर्मिती झाली का यांची? कधीतरी त्यांचं चरित्र जर आम्ही वाचलं ना, कधीतरी त्यांचं चरित्र आमच्या वाचनात आलं ना, अंतःकरण पूर्वक जर आम्ही जगद्गुरु तुकोबांचं चरित्र वाचलं तर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही माऊली. अंतःकरण पूर्वक जर आम्ही माऊली ज्ञानोबांचं चरित्र वाचलं, ऐकलं,
डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही, म्हणजे अपार कष्ट सहन करून कुठल्या कुठल्या प्रसंगाला तोंड देऊन, अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देऊन सामोरे जाऊन फक्त धर्म वाढावा, धर्माचं कार्य वाढावं, धर्माचे संस्कार आणि धर्माची संस्कृती घरापर्यंत पोहोचावी, नवे नवे हृदयापर्यंत पोहोचावी म्हणून संतांनी कार्य केलेलं आहे. आम्हाला सहज दिलंय ते, सहज ना मौली. काय बसल्या जागेवर फक्त ग्रंथ काढायचा ना, वाचन करायचं. बाबा काय त्रास आहे आपल्याला सांगा ना. येऊन कोणी काट्याने माडील आपल्याला, कोणी त्रास करेल आपल्याला. कधीतरी समाज कार्य करावं, धर्म कार्य करावं म्हणून आपल्याला आपल्या आई वडिलांना देहांत प्राचित्याची शिक्षा गावाल्याने ठोठवली. हे भोगलंय त्यांनी, हे सहन केलंय त्यांनी मौली. आणि एवढं सहन करून आज आपल्याला आपला उद्धार होईल अशी ज्ञानेश्वरी दिली. आपला उद्धार होईल अशी चांगदेव 65 आपला उद्धार होईल असा अमृत अनुभव ग्रंथ आपल्याला दिलेला. बघा ना, अंगाचा काटा उभा राहतो का माहितीये का? आपल्याला बोलणं सोपं आहे. आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली, हे बोलणं सोपं आहे. पण कधीतरी त्यांच्या जागेवर आपण उभे राहा, कधीतरी उभे राहा ना, कधीतरी आपण त्या ठिकाणी उभे राहा ना. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपण आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना समाजाने स्वीकारावं, मानपत्र मिळावं, त्यांना जगता यावं, वागता यावं म्हणून माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता, आई वडील दोन्ही उभयतांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगावी. अरे कधीतरी माझ्या माऊलींनी असं फिरायला निघावं, कधीतरी काही कार्य करण्यासाठी बाहेर पडावं, आणि एखाद्याच्या अंगावर जर नुसती सावली जरी माझ्या माऊलीची पडली ना, तरी त्याने जाऊन इंद्रायणीमध्ये आंघोळ करावी आणि बोलावं, अरे संन्यासाच्या पोराची सावली माझ्या अंगावर पडली, मी बाटलो रे. एवढं ऐकल्यानंतर काही वाटत नसेल त्यांच्या अंतःकरणामध्ये? एवढं ऐकल्यानंतर त्यांना काही वाटत नसेल का? पण सगळं सहन केलं, सगळ्या प्रसंगांना सामोरे गेले, सगळ्या संकटांना सामोरे गेले, आणि जीवनामध्ये फक्त मार्गक्रमण कसा करायचा, जीवनाचा उद्धार कसा करून घ्यायचा यासाठी प्रयत्न केले. हे विचार जे आमचे आहेत, हे धर्म कार्य जे आमचं आहे, ते प्रत्येकाच्या घरापर्यंत कसं पोहोचेल ना, यासाठी त्यांनी त्यावेळेला प्रयत्न केले. आज आम्हाला तेवढेच प्रयत्न करायचे, फक्त त्यांनी दिलेले जे धर्म कार्य आहे ना, ते धर्म कार्य आम्हाला कशा प्रकारे घरापर्यंत पोहोचवता येईल यासाठी आम्हाला फक्त प्रयत्न करायचे. ते धर्म कार्य प्रत्येकाच्या हृदयामध्ये कशा प्रकारे जागृत करता येतील त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणून ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या पडवल परिवाराचे पिता श्री राघव कातोड पडवल बाबा, त्यांचं प्रथम पुण्यस्मरण. नाव बघा काय, पुण्यस्मरण म्हणजे आपण आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्या कर्माचं स्मरण केलं जाते. आपण केल्यानंतर पापस्मरण कोणी करत नाही. पापाचं स्मरण कोण करतंय? पापस्मरण नाही, पुण्यस्मरण. मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय बरं गोळा करावा, पाप की पुण्य? करुणी जतन कोणा कामा आले धन, ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. आम्ही गुंतलोय संसारामध्ये, आम्ही गुंतलोय प्रपंचामध्ये, आम्ही गुंतलोय देहभूतीमध्ये, आम्ही गुंतलोय मायेमध्ये. आणि मायेमध्ये गुंतलेल्या माणसाला किती जरी स्वतःला तर मोठा श्रेष्ठ समजत असेल ना, तरी शेवटी मायाच येते मोगली. शेवटी बांधलेलाच आहे तो, बद्ध प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे स्वय समाधान या नाव बद्ध अवस्थाच येते मोगली. एकाच मादीचे दोन पोपट जुळे, वय एकच दोघांचं, दिसायला पण जवळजवळ सारखेच बरं का, सारखे अगदी. एकाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि एकाला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं. लोखंडाच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला विचारलं, दादा कसं वाटतंय? फार वाईट वाटतंय, फार वाईट वाटतंय, पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे मी. अरे एकेकाळी स्वतंत्रपणे विहार करणारा, स्वतंत्रपणे फिरणारा मी,
मी मला वाटेल तेव्हा त्या झाडावर बसावं, मी वाटेल तेव्हा दुसऱ्या झाडावर जावं, मी वाटेल तेव्हा मला जे फळ पाहिजे ते मी खावं. आज मात्र मला बंदिस्त केलंय. ठीक आहे, त्या माणसाला वाटलं की हा लोखंडाचा पिंजऱ्यात आहे म्हणून नाराज आहे, नर्वस आहे. आपण सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या पोपटाला विचारू आणि जाऊन त्याने सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असलेल्या पोपटाला विचारलं, दादा तुला कसं वाटलंय, तुला कसं वाटतंय? त्यावेळेला तो बोलला, दादा पिंजरा लोखंडाचा आहे की सोन्याचा आहे याच्याशी आम्हाला गरज काय? तिकडे पण तो बंदिस्तच आहे आणि इकडे पण मीही बंदिस्तच आहे. मला कसं बरं वाटेल बरं? जी अवस्था त्याची तीच अवस्था माझी आहे. तुम्ही सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलंय की लोखंडाच्या पिंजऱ्यात ठेवलंय याच्याशी आम्हाला गरज काय? बंदिस्त ठेवलंय ना, त्यात दुःखच आहे ना, आम्हाला त्यात दुःखच आहे. माणसाचं असंच आहे, काही लोखंडाच्या पिंजऱ्यात बंदिस्त आहेत, काही सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त आहेत, पण बंदिस्तच आहेत मात्र, बरं का? दोन्हीकडे जरी असले तरी परिस्थिती मात्र सेम आहे, काही फरक नाही आहे. आणि मग ह्या अवस्थेतून जर मुक्त व्हायचं आहे तर पहिला विचार केला पाहिजे आपण, आलासी कोठोडी जासी कवन्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंबोनिया आत गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची राहुनिया मन नाही गोविले. वेद शास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेणे चुकतील खेपा. लक्ष 84च्या खेपा जर आपल्याला चुकवायच्या आहेत ना, तर त्यासाठी हरिनाम जपा हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यांना तारणहार असा उपाय आहे. सगळ्यांना तारणहार असा उपाय एक आहे, हरिनाम जपा. तिने चुकतील 84च्या खेपा. आणि म्हणून साधं उदाहरण आहे की आज बाबांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणजे आपला देह जरी गेला तरी देहाने केलेल्या पुण्य कर्माचंच आम्ही स्मरण करत असतो, पाप कर्माचं नाही, बरं का? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय गोळा करताय, काय मिळवताय याच्यावर तुमचा भविष्य काळ आधारित आहे. ज्याचा वर्तमान काल सुंदर आहे, ज्याचा वर्तमान काल उत्तम आहे, जो वर्तमान कालामध्ये चांगल्या प्रकारे धर्म आचरण करतो, नीतीने वागतोय, त्याचा भविष्य काल उज्ज्वल असेल. कारण आता जे आम्ही खातोय ना, थोड्या वेळात त्याचेच ढिकर आम्हाला येतात, आहे की नाही? तसं आता जी आम्ही कर्म करतोय ना, आता जे आम्ही कार्य करतोय ना, त्याच प्रकारचं फळ पापाचं असेल तर दुःख आणि पुण्याचं असेल तर सुख, पण ज्याचं त्यालाच मिळणार आहे, बरं का? याला कोणी वाटेकरी नाही, कोणी वाटेकरी नाही. बारका भाऊ रस्त्यात चालता चालता, पावसाळ्याचे दिवस होते, रस्ता चिकट झाला होता, पडला, हात अंगाखाली गेला, हात मोडला त्याचा उजवा. मोठ्या भावाने त्याला तसं उचललं, दवाखान्यामध्ये नेलं. मोठ्या भावाचा अधिक प्रेम त्याच्यावर, स्वतःचा कमी विचार करणार पण बारक्या भावाचा जास्त विचार करणार, अशा प्रकारचं प्रेम त्यांचं. आणि दवाखान्यात नेल्यानंतर त्याला वेदना कमी ज्याचा मोडलाय त्याला, पण मोठ्या भावाला मात्र अधिक वेदना, मोठा भाऊ मात्र अधिक घाबरलेला. आणि अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला दवाखान्यात नेलं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं, दादा त्यांचा हात थोडा फ्रॅक्चर आहे, मोडलेला आहे, त्याला प्लास्टर करावं लागेल, बरं का? प्लास्टर बोलल्यानंतर किती दिवस बांधून ठेवायला लागेल म्हणजे जास्त नाही, 1 महिनाभर, 1 महिनाभर. तेवढ्यात त्या मोठ्या भावाने विनंती केली, दादा माझा भाऊ उजव्याच हाताने जेवतो रे, माझा भाऊ उजव्याच हाताने लिहितो रे, माझा भाऊ उजव्याच हाताने सगळी कामं करतोय रे, तुम्ही एक काम करा ना, डाव्या हाताला प्लास्टर करा ना. काय म्हणाला तो? डाव्या हाताला प्लास्टर करा ना.
त्यावेळेला डॉक्टर बोलले, दादा जो मोडलाय त्यालाच प्लास्टर करावं लागेल, दुसऱ्याला कसं करून जमेल. ठीक आहे म्हणे करा, पण मग आता एक काम करा, त्याला वजनच होईल नव्हतं, त्याला जडच होईल नव्हतं ते सगळं एवढं मिरवायचं म्हटल्यानंतर. त्याचा हात भले तुम्ही प्लास्टर करा, पण माझ्या गळ्यात बांधा प्लीज, त्याच्या गळ्यात बांधू नका. माझा खूप जीव आहे त्याच्यावर, मी खूप प्रेम करतोय त्याच्यावर, त्याच्या वेदना मला घेऊ द्या. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात, दादा ज्याचा मोडलाय ना त्याच्याच गळ्यात बांधायला लागेल, दुसऱ्याच्या गळ्यात बांधून चालणार नाही. समजतंय? डाव्या डोळ्याला जर वेदना झाल्या, डाव्या डोळ्याला जर दुखापत झाली, तर त्याच्या वेदना जर उजवा डोळा घेऊ शकत नाही, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये करत असलेल्या कर्माचे वाटेकरी आमची मुलं असतील, आमची बाई असेल, आमचा समाज असेल, आमचं कुटुंब असेल, हा विचार जर आमच्याकडे असेल तर समजा तो आमचा भ्रम आहे. आणि हीच बुरड म्हणजे नका डोळे धुरे भरून राहो, जे जगदुर तुकोबा म्हणतात की नाही, तो डोळ्यात असलेला धूर वाल्या कोलीचा नारद मुनींनी काढला. काय त्याच्या डोळ्यात असलेला धूर नारद मुनींनी काढला. दादा हे सगळं करतोय बरोबर आहे, पण कोणासाठी करतोय? ज्यांच्यासाठी करतोय त्यांना जाऊन विचार. आणि मग विचारल्यानंतर त्याला कळलं, बाबा याला वाटेकरी कोण नाहीये. मग तो येऊन साष्टांग नमस्कार घातला आणि मग विचारला, आता फक्त मला उद्धाराचा मार्ग सांगा. बरं का, माणूस आहे, माणूस चुकतो. जोपर्यंत मार्गदर्शन मिळत नाही माणसाला, खरं काय खोटं काय ते कळत नाही ना, तोपर्यंत माणसाकडून चुका होत असतात. पण मार्गदर्शन मिळाल्यानंतर, सत्याची ओळख झाल्यानंतर, त्याच्या आधीची आपल्याकडून कर्म झालेली असतात, ज्या काही चुका झालेल्या असतात, जे काही पाप कर्म झालेले असतंय, त्या सगळ्याचा गाठोडा देव बांधून ठेवतो. आणि म्हणून आपण काय करावं, केलेल्या कर्माचा फक्त पश्चाताप करावा. कर्मातून मुक्त होण्याचा पहिला उपाय आहे हा पश्चाताप. अनुतापे आसन घातले, पश्चाताप. आणि मग पुढे घडणाऱ्या कर्माची उपरती झाली पाहिजे. आता मी काय करू? मग तेव्हा सांगितलं, आता फक्त याला सगळ्याला उपाय एकच आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारही साधिल्या, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. सगळ्याला उपाय एकच आहे भाऊ, सगळ्याला उपाय एक आहे. तुम्हाला जर मायेच्या जाळातून जर मुक्त व्हायचंय तर नामस्मरण करा. तुम्हाला जर देहबुद्धीच्या जाळातून जर बाजूला व्हायचंय तर नामस्मरण करा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा यांच्या सगळ्यांच्या जाळ्यात जर तुम्ही अडकले असाल, मुक्त व्हायचंय तर नामस्मरण करा. काम मगरमिटी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मद मत्सर ओटेना, भुली पडली, वासना धामीन पडली, गळा घालून वेंटाळ वमी गरला, जिव्हार आली वेळोवेळा भयानक. या सगळ्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं तर सगळ्यातून मुक्त होण्याचा एकमेव आणि अतिशय साधा आणि सोपा उपाय संतांनी आपल्याला दिलेला आहे. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम, नाही वर्ण धर्म याती, नामे अवघीच तरती. नामे अवघीच तरती. खर तर पाषाण सुद्धा, दगड सुद्धा तारण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून आपण या जीवनामध्ये कार्य करत असताना फक्त एकच स्मरणात ठेवा की आमचा देह गेल्यानंतर, देहाची माती झाल्यानंतर पुण्य कर्माचं स्मरण केलं जातंय, त्याला म्हणतात पुण्य स्मरण. बरं का? आता तसं जर पाहायला गेलं तर ह्या माणसांनी अतिशय हाल अपेष्ट सहन केलेले असतात. सुरुवात जर यांची बघितली ना तर अतिशय अतिशय गरिबीतून झालेली असते. बरीचशी वृद्ध माणसं या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा तो अनुभव घेतलेला असेल की अतिशय म्हणजे बिकट परिस्थितीतून यांनी दिवस काढलेले आहेत. आपल्या मुलांचा सांभाळ केलेला आहे, आपल्या मुलांचं संगोपन केलेलं आहे, आपल्या मुलांचं शिक्षण केलेलं आहे, आपल्या मुलांना सांभाळलेला आहे, आपला संसार सांभाळलेला आहे. तो काळ जर पाहायला गेला, आता मी काय अधिक वयस्क माणूस नाहीये, पण माझे आजोबा किंवा अजून जी वयस्कर माणसं जी आपल्याला भेटतात ती सांगतात की ती वेळ अशी होती. ऐक ना, आता ती वेळ म्हणजे आम्ही आजचा जर विचार केला, आजचा, तर बाबा आमच्याकडे
दिवसाला दिवस येईपर्यंत पुरेल एवढं धान्य आम्ही साठवून ठेवतोय. म्हणजे एकदा काय आमच्या घरामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये भात जर आम्ही आणलं आमच्या शेतीमध्ये पिकलेलं, तर पुढच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुरेल एवढा साठा आम्ही ठेवतो. जास्त नाही पण 1 महिन्याचा तरी किराणा आम्ही सामान भरून ठेवतो. ह्यांची परिस्थिती जर सुरुवातीची पाहायला गेली, ज्या माणसांनी खऱ्या अर्थाने पूर्वी त्या पद्धतीने दिवस काढलेले आहेत, आता मिळाले ना दुपारी, संध्याकाळी काय मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाही. बरं का? आज मिळालंय, उद्या काय मिळेल याचं सुद्धा नियोजन नाही. काम करायचं, जे मिळेल त्याचंच काहीतरी आणायचं, त्याचंच काहीतरी घरामध्ये ते तयार करायचं, आपल्या मुलांना द्यायचं, उरलं तर आपण खायचं, नाही तर पाणी पिऊन ढेकर द्यायचं. अशी परिस्थिती त्यावेळेला होती. पण तरी सुद्धा त्या आलेल्या प्रसंगांना तोंड दिलं, आलेल्या संकटांना तोंड दिलं. जे दुःख झालं ते सहन केलं, जे दुःख झालं ते सहन केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या घरादाराचं संगोपन केलं, आपल्या संसार चांगल्या प्रकारे सांभाळला. बाबाने आयुष्यामध्ये किती संपत्ती कमवली याच्याशी मला गरज नाही आहे आणि त्याचा उच्चार मी करणारही नाही. बरं का? किती पैसा कमवला, त्यांची घरं किती आहेत, त्यांनी किती शेतीवाडी घेतली असेल, काय काय अधिक 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 काय जोडलं असेल, त्याचा उच्चार मी करू शकत नाही आणि त्याचा उच्चार करायची आवश्यकताही नाही. पण बाबांनी बाबांच्या आयुष्यामध्ये खरी संपत्ती ही कमविली की बाबांना जाऊन 1 वर्षानंतरही त्यांची मुलं आज त्यांचा पुण्यस्मरण साजरा करतात. हे संस्कार त्यांनी त्यांच्या मुलांवर केलेले आहेत आणि असे संस्कार आपण सर्वांनी आपल्या मुलांवर करावेत. खऱ्या अर्थाने आपण जरी गेलो तरी कालांतराने आई वडिलांना मुलांनी विसरू नये, आई वडिलांना मुलांनी विसरू नये. हे खरे संस्कार आहेत, ही खरी आपल्या आयुष्यातली संपत्ती आहे. आमचे राजेंद्र दादा असतील, आमचे महेंद्र दादा असतील, आमच्या शर्मिलाताई असतील आणि हा सगळा पडवळ परिवार, त्यांचे अपतेष्ट सगळे. बरं का? आता जी जुनी माणसं आहेत, समजा बाबांसारखी माणसं इथे बसलेली आहेत, त्यांना माहिती असेल की आमच्या बाबांनी कशा प्रकारे, राघोबाबांनी सुरुवातीला कशा प्रकारे संघर्ष केला. आहे की नाही? मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी चांगल्या पोस्टला होते, ते चांगल्या पोस्टला होते. बरं का? आणि खरं तर काय असतं माहितीये का मौली, अशी जी माणसं असतात ना, चांगले संस्कार करणारी, कष्ट करून घाम गाळून मेहनत करून जगणारी, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करणारी, त्या माणसांना उदंड आयुष्य लाभावं, त्यांनी खूप जगावं असं मनापासून वाटतंय. पण हे सगळं आपल्या हातात नाहीये म्हणून आपण म्हणतो ईश्वर सत्य पुढे गेलाच नाही. चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिविणा, देखवे ऐकवे एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून, वृक्षाचेही पान हारे त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. पण काय होतंय माहितीये का, काही वेळेला आमच्या बहुजन समाजामध्ये एक कीड आहे मौली. काय माहितीये का, अति हुशार मेस्त्री झाला ना, त्याला लोक नाव द्यायला लागली का तो व्यसनी झाला समजा. जास्त हुशार माणूस जो असेल ना गावातला, आपण बोलतो अरे त्याच्यासारखा अख्ख्या गावात हुशार माणूसच नाही. बरं का? ही आमच्या बहुजन समाजामध्ये अनेक माणसांना लागलेली कीड आहे. या समाजामध्ये वावरत असताना एक प्रकारचा समाज असा आम्हाला पाहायला मिळतो की त्या समाजाकडे जर पैसा आला तर त्या मुलांचा विचार करतायत, मुलांना अधिक जोडधंदे कसे सुरू करून देता येतील, त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना कशी प्रगती करता येईल त्याचा विचार पहिला केला जातो. आमच्या बाजूलाच अशी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. या समाजामध्ये वावरत असताना एक समाज आम्हाला असा पाहायला मिळतो की त्यांचे आई वडील मोलमजुरी करतील, काबार कष्ट करतील, मेहनत घेतील, पण आमच्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं यासाठीच प्रयत्न करतील आणि तसेच संस्कार त्यांच्या मुलांवर करतील. ज्या मुलांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे ना,
ती मुलं फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचा विचार करत असतात. ज्यांनी आपल्या आई वडिलांचे कष्ट, किती मेहनत केलेली आहे, काय काय संघर्ष केलेला आहे, ज्या मुलांनी याचा विचार केला ना, ती मुलं फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे प्रगती करता येईल, प्रगतीकडे वाटचाल करता येईल, प्रगतीच्या शिड्या उत्तर कशा प्रकारे चढता येतील याचा विचार करत असतात. पण आमच्या बहुजन समाजामध्ये असं काही आम्हाला पाहायला मिळत आहे की एखाद्या वेळी जर पैसा आला, बदला कोणाचा घ्यायचा हा पहिला विचार. आमची मुलं व्यसनाधीन होतात, आमची मुलं मित्र गोळा करतात. कधी आमच्याकडे न घडणारा न करणारा कार्यक्रम ही आम्ही आयोजित करतो. हजारो लोक येऊन खाऊन पिऊन जातात. आम्ही म्हणतो पुण्याचं काम केलं. अरे पण कितींचे बळी घेतले रे दादा, कितीचे बळी घेतले. आणि आज ह्या समाजामध्ये डोकावत असताना, पाहत असताना, ज्या वेळेला आमची तरुण मुलं एखाद्या व्यसनाधीन होतात ना, एखादा तरुण एखाद्या रोडच्या बाजूला पडतोय आणि त्याला वृद्ध माणसं ज्या वेळेला उचलून आणतात, त्यावेळेला त्या घरच्यांनाही वाटत असते, अरे लहान असताना याला तापाने ग्रासलं होतं, कुठून आणलं, कुठे नेलं, कुठल्या दवाखान्यामध्ये नेलं आणि याला वाचवला. चुकी केली की काय असं घरच्यांना वाटतंय, बरं का. आणि प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख असेल तर त्या आई वडिलांच्या डोळ्यासमोर त्या मुलाने या जग सोडून जावं. सगळ्यात मोठं दुःख आपल्या कर्माप्रमाणे जात आहे. अरे संचिताप्रमाणे जात आहे. एखाद्याला एखादा आजार होऊन जातोय, ज्या वेळेला आपल्या हातात काही नसते अशा वेळेला जात आहे, त्यावेळेला काही माणसाला वाटत नाही. पण स्वतः एखाद्या व्यसनाधीन होऊन आणि मग व्यसनाधीन झाल्यानंतर देहाची नासाडी करणं, शरीराची नासाडी करणं आणि आयुष्याची बर्बादी करून या ठिकाणी या जगाचा निरोप घेणं, हे तरुण मुलांकडे आज अशा प्रकारची कर्म आम्हाला पाहायला मिळतात. आजही ज्या वेळेला मी भ्रष्टाचार, हिंसाचार आणि अत्याचार पाहतोय ना, त्यावेळेला आम्हाला अंतःकरणपूर्वक राजा शिवछत्रपतींची आम्हाला आठवण होते. मनापासून वाटतंय राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण आमच्या जिजाऊंना रिमोट सुटत नाही, राजे जन्माला येतील कसे. एखाद्या वेळी संध्याकाळच्या वेळी मुलाने सांगावं, आई माझा अभ्यासाचा वेळ झालेली आहे, माझी परीक्षा चालू आहे, जरा 4 दिवस जर टीव्ही बघितली नाही तर काही फरक पडणार नाही, पण माझा वर्षभराचा अभ्यास महत्वाचा आहे, परीक्षा चालू आहे. अशा वेळी जर आम्हाला 4 दिवस जर टीव्हीचा रिमोट जर सुटत नसेल तर आम्ही काय अपेक्षा करावी, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. या समाजामध्ये आदर्शयुक्त कार्य करणारे, एक पत्नी एक वाणी आणि एक वचनी अशा प्रकारे कार्य करणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्रांसारखा मुलगा प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावा असं प्रत्येकाला मनपूर्वक वाटत असतंय. पण आमचा दशरथ राजा जर शर्तींमध्ये जर गुंगला असेल, शर्यतींमध्ये जर रंग झाला असेल, तर त्या कौशल्य मतेने काय अपेक्षा करावी की माझ्या पोटी श्रीराम प्रभू जन्माला येते, श्रीरामासारखा मुलगा जन्माला येते. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळू नये. ज्या दिवशी आम्ही काय करावं हे आम्हाला कळेल ना, त्या दिवशी आम्हाला जीवनाचा मार्ग सुखकर होईल, आमचा आयुष्याचा मार्ग सुखकर होईल. आणि म्हणून ही माणसं जी आहेत ना, वृद्ध माणसं, दादा मी कुठेही जरी गेलो ना, कुठेही प्रवचन असू द्या, प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, तुम्ही तुमचा पैसा अडका, तुमची प्रॉपर्टी, तुमची संपत्ती जेवढी काळजीपूर्वक सांभाळता ना, त्यापेक्षा अधिक काळजीपूर्वक तुमच्या घरातली वृद्ध माणसं सांभाळा, तुमचे आई वडील सांभाळा. कारण खरी धर्माची संस्कृती आणि खरे धर्माचे संस्कार ते आहेत. जशी जशी ही वृद्ध माणसं आपल्यातून निघून चाललेली आहेत ना, जात आहेत ना, तसे तसे धर्माचे संस्कार सुद्धा लोप पावत चाललेले आहेत.
धर्माची संस्कृती सुद्धा लोप पावत चाललेली आहे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं याचं आदर्शयुक्त उदाहरण जर आम्हाला घ्यायचं असेल तर हे आमच्या बाबांकडून घ्यायला हरकत नाही, ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आम्ही प्रवचन आयोजित केलेलं आहे. जगले ना, राहिले ना, मार्गक्रमण केला ना त्यांनी आपल्या जीवनाचं, आपलं आयुष्य ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे जगले ते. पण या ठिकाणी कार्य करत असताना त्यांच्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्याच्या मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, या घरादाराचं सांभाळ केलं, कष्ट केलं, मेहनत केली, घाम गाळले, कोणापुढे झुकले नाही, कोणापुढे वाकले नाही, स्वाभिमानाने जगले आणि शेवटच्या वेळेपर्यंत या समाजाची आणि या कुटुंबाची, या मुलाबाळांची सेवा केली. आदर्शयुक्त बाप म्हणून कार्य केलं, आदर्शयुक्त शेतकरी म्हणून कार्य केलं.